एक राहून राहून मनात एक गोष्ट सतत वाटते, कारण बीडमध्ये या घटना काही नवीन नाही आहेत. तुम्ही त्या दिवशी आमच्या बरोबर तुम्ही इंटरव्ह्यूला बसले होते, तुम्हीच काहीतरी 5-6 खून आम्हाला 10 असतील सांगितलेले. हा, तुम्हीच मला सांगितलं स्टार्ट संगीत दिगोळे पासून बाबा नांदळेपर्यंत, आता आंधळेपर्यंत असे एवढे तुम्ही सांगितले. 10 झाले, 10-15 तिकडे काही कमी नाही. बेरजेला 1 2 3 4 5 6 7 8 9 10. त्याच्यामुळे हा अत्यंत सिरियस गोष्ट होऊन जाते. पण माझ्या आठवणीमध्ये तुम्ही आता जेवढे अग्रेसिव्ह झालात ना, काय कन्व्हिक्शन रेट जो आहे ना बीड जिल्ह्याचा, तो फक्त 3.5%. ईडी सारखा 3.5%. ईडीचा पण 3.5% आहे. नाही, ते एवढ्यावर बोलण्याच्या लायकीचा मी नाही आहे. मी 2.25 तालुक्याचा आमदार आहे. ईडीवरती ह्याच्यावरती मी कसा बोलू फक्त शकतो? एक कंपॅरिझन सांग. मी एवढी ताकद नाही आहे माझी, मी छोटा माणूस आहे. पण कन्व्हिक्शन रेट जो आहे तो फक्त 3.5% आहे. म्हणूनच मला विचारायचं आहे की आतापर्यंत एवढ्या सगळ्या घटना घडल्या, त्यातल्या अनेक घटना तुम्हीच सांगितल्या त्याच्यामध्ये, पण तुम्ही यावेळेस जेवढ्या अग्रेसिव्हली याच्यामध्ये उतरलात आणि लावून धरलं प्रकरण, तेवढं एवढ्या दिवसामध्ये तुम्ही का, की त्यावेळेस काही दबाव होता की तुम्ही दबाव वगैरे नव्हतं, ते त्यांच्या मतदारसंघामध्ये तिथेच सीमित होतं. एकतर हे कार्यक्षेत्र वाढलं यांचं, कार्यबाहुल्य वाढलं, म्हणून त्यांचं कार्यक्षेत्र तुमचं म्हणणं आधी फक्त परळीपुरतं सीमित होतं. हे परळीच्या बाहेर निघालं आणि ज्या पद्धतीनं मारलं ना, ज्या अतिशय निष्ठुरपणे, अतिशय चुकीच्या पद्धतीने, इतक्या भयान पद्धतीने जे मारलं गेलं ना संतोषचं, त्याच्यामुळं डोकं जास्त फिरलेलं आहे.